नमस्कार मंडळी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काही वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या. या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महायुतीला होऊ शकतो. निवडणुकीच्या तोंडावर या मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्या मुलाखतीत शरद पवार आपल्या विरोधकांच्या एखाद्या योजनेचा लाभ हा त्यांना होऊ शकतो असं म्हणणं म्हणजे हे विधान धाडसाच आहे. पण शरद पवार ठरले चाणक्य आणि महाराष्ट्रातील पत्रकारांनी त्यांना नेहमीच चाणक्य मानलेलं आणि त्यामुळे शरद पवार यांच्या या विधानावरही राजकारण सुरू झालं किंवा शरद पवार किती महान आहेत हे सांगणं सुरू झालं. शरद पवार हे जे बोलतात त्याच्या विरुद्ध असतं हे नेहमीचं पालुपद या पत्रकारांनी लावलं. पण मित्रांनो, जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर या वेळेस मात्र शरद पवार जे बोललेत त्याचं सुलटच होणार आहे. त्याचं उलट होणार नाहीये. कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या ज्या महिलांना झालेला आहे किंवा होतोय त्या महिला जे बोलतायत त्यावरून या योजनेचा लाभ हा महायुतीला होणार हे सांगायला शरद पवार सारख्या चाणक्य नेत्याची गरज नाही. आणि त्यामुळे शरद पवार जे बोलले ते यावेळेस उलटच होणार आहे, उलट होणार नाहीये. खरं म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेवर शरद पवार यांनी टीका केली होती. पवार म्हणाले होते की ही योजना जाहीर झाली पण पैसे कुठून आणणार आणि ही योजना अपयशी होणार असा त्यांचा होरा त्याच वेळेस होता. पण मित्रांनो, ही योजना अपयशी झालेली नाही. कारण या योजनेसाठी पैसे साठवून ठेवले होते, जमा करून ठेवले होते आणि त्यानंतर ही योजना लागू करण्यात आली. आणि त्यामुळे आतापर्यंत जे जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना हे पैसे व्यवस्थित मिळालेले आहेत. आता ही योजना खरंच विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारी ठरते का? तर निश्चित ही योजना विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारी ठरते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान फिरणार आहे हे विरोधकांनाही कळतंय. विरोधक या योजनेला काउंटर कसं करायचं म्हणून सगळे हातखंडे वापरून झालेले आहेत. पण या योजनेला काउंटर करणं त्यांना जमलेलं नाही. ही योजना रद्द करावी म्हणून काँग्रेस चक्क न्यायालयात गेली होती. पण न्यायालयाने त्यांना थप्पड मारली आणि ही योजना काही रद्द झाली नाही. पैसे कुठून आणणार, पैसे कुठून आणणार, अर्थव्यवस्थेत त्याची तरतूद आहे का, वगैरे वगैरे काही काही गोष्टी या विरोधकांनी बऱ्याच मांडल्या. अगदी त्याला पत्रकारांनी मोठी प्रसिद्धीही दिली. शेवटी तेही होत नाही म्हटल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच खासदार सुप्रिया सुळे यांनी तर सरळ सांगून टाकलं की 1,500 रुपयाने काय होणार, 1,500 रुपये कुठे पुरणार. पण मित्रांनो, त्याच वेळेस हे स्पष्ट झालं की ही लाडकी बहीण योजना विरोधकांना अगदी नमवणार आहे हे स्पष्ट झालं. आता शरद पवार यांच्यासारखा नेता या योजनेचा लाभ महायुतीला होऊ शकतो असं का म्हणाले असते? त्याचं कारण स्पष्ट आहे मित्रांनो, की शरद पवार हे आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतात आणि अशा वेळेस त्यांना या योजनेमुळे राज्यातील महिला कशा मोठ्या प्रमाणात महायुतीकडे वळल्यात हे कळलेलं असू शकतं. पण ते मांडायचं कसं? तर लाडकी बहीण योजना याचा अजिबात फायदा महायुतीला होणार नाही असं सांगितलं तर राज्यातील पत्रकार त्याचा नेमका उलटा अर्थ काढणार. कारण पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध होतं असं राज्यातील पत्रकारांचं ठाम मत आहे. आणि त्यामुळे
या योजनेचा फायदा महायुतीला होणार नाही असं पवार बोलले नाहीत. तर त्यांनी हे जाणलं आपल्या वक्तव्याचा विरुद्ध अर्थ काढला जाणार आणि त्यामुळे या योजनेचा महायुतीला फायदा होऊ शकतो असं पवारांनी सरळ सांगून टाकलं. आता हे पवारांच्या मनातलंय. डाव कुठला होता तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल हा डाव होता. पण तसा वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न पवारांच्या लाडक्या पत्रकारांनी भरपूर केला. मात्र तो यशस्वी झालेला नाही. तो यशस्वी झालेला नाहीये मित्रांनो. कारण लाडकी बहीण योजना ही आजही राज्यातल्या महिलांसाठी एक संजीवनी ठरलेली आहे. मंडळी, लाडकी बहीण योजना ही जर चालणार नसती किंवा याचा फायदा होणार नसता तर महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेची घोषणाच केली नसती. एका बाजूला सांगतायत की 1,500 कुठून आणायचे आणि दुसऱ्या बाजूला मात्र तीच महाविकास आघाडी महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3,000 रुपये द्यायला तयार झालेली आहे. आता 1,500 कुठून आणणार तर हे 3,000 कुठून आणणार आणि हे 3,000 महाविकास आघाडीने जाहीर केले. पण मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये मुख्य जो घटक पक्ष आहे तो काँग्रेस आहे आणि काँग्रेसच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा नसतो हे राज्यातल्या जनतेला माहिती आहे. अशीच आश्वासनं काँग्रेसने कर्नाटकात दिली होती, तेलंगणात दिलं होतं, पण तिथे मात्र काही या महालक्ष्मी योजने अंतर्गत जे पैसे जाहीर केले ते तिथे मिळाले नाही. आता ते पैसे तिथे मिळाले नाहीत तर महाराष्ट्रात काँग्रेस देऊ शकेल का असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे आणि तसा प्रश्न उपस्थित झालाय. आणि ते पवारांना कळतंय की काँग्रेसने जाहीर केलेली योजना, इतर राज्यात जाहीर केलेली योजना ती अपयशी झाल्यामुळे महालक्ष्मी योजनेला महाराष्ट्रात तितकासा प्रतिसाद मिळणार नाही हे पवार जाणतात. पण थेट बोलायचं कसं? पवार तर तरबेज किंवा तेल लावलेले पेलवान आहेत. लेकी बुले सुने लागे असं म्हणायचं. मग त्यांनी हे सांगून टाकलं की तुमची महालक्ष्मी योजना बाजूला ठेवा. खरं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होतोय आणि तो होणार आहे. त्यामुळे तुम्ही महालक्ष्मी योजना तिचा फार गाजावाजा करू नका. मंडळी, आतापर्यंत पवारांनी ज्या सभा घेतल्या म्हणजे जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर, महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर पवारांनी ज्या ज्या सभा घेतल्या त्या सभा सगळ्या आठवून बघा. तिथे पवार साहेब आवर्जून या महालक्ष्मी योजनेचा उल्लेख करतात. या पक्षाच्या नेत्यांची राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक संवाद आणि त्या सभेच्या वतीने महाविकास आघाडीने राज्याला 5 गोष्टीची गॅरंटी ही आम्ही दिलेली आहे. त्या गॅरंटीमध्ये पहिली योजना महालक्ष्मी योजना. महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये, तसेच महिला आणि मुली स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसमधून प्रवास करत असतील तर त्यांना तिकीट काढावं लागणार नाही, तो प्रवास मोफत असेल. पण का करतात? कारण त्यांना कळतंय की लाडकी बहीण योजना ही प्रचंड यशस्वी झालेली आहे, तिला कुठून तरी काउंटर करायला पाहिजे आणि त्यामुळे पवार ही महालक्ष्मी योजनेची जाहिरात करतात, त्याच्याबद्दल बोलतात. पण ते मनापासून नसतं मित्रांनो. मनापासून काय आलं बाहेर तर हे आलं
की लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो. यावेळेस पवार जे बोललेत त्याचं उलट होणार नाही हे पवारांनाही कळतंय. ते सुलटच होणार हेही त्यांना कळतंय. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.